मोठा पराक्रम गाजून आलात ना तुम्ही. या स्वागत आहे तुमचं. सिद्धू, तुला काय वाटलं? तू मला राखी बांधू दिली नाहीस म्हणून मी रक्षाबंधन सेलिब्रेट करू शकणार नाही का? अरे तू विसरतोयस, मला अजून एक सख्खा भाऊ आहे ज्याने माझ्याकडून आनंदाने राखी बांधून घेतलीये. सिंचना, औक्षणाचं ताट घे. मी बघतेच हा राखी कसं बांधून घेत नाही तुझ्याकडून ते. घे बाळ. मी राखी बांधून घेणार नाही. ए अधिराज, ए संपत, नाही बघत काय उभा राहिलाय? घेऊन या त्याला इकडं. हात धरा दोघही. आणि सिंचना, तू राखी बांध. कसा बांधून घेते तेच बघते मी. बाजू हो दे, बाजू हो. तू आधी मला जाऊ दे पप्पा, प्लीज. बाजू हो बोल. जा जा. तुला पुढचं काय बोलतोस तू? जा, त्याला पकड जा. आजी प्लीज. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. थांबा थांबा थांबा. मी राखी बांधून घ्यायला तयार आहे, पण माझी एक अट आहे. घरच्या हॉलमध्ये मधोमध दोरखंड बांधला जाईल. ज्या क्षणी घराचे 2 भाग होतील त्या क्षणी मी ताईच्या हातून राखी बांधून घ्यायला तयार आहे. उसका कोडी तुझा तू असं बोललास तर. राग आला, वाईट वाटलं, पण ताईने हे सगळं जर सासरी केलं तर ते चालतं तुम्हाला? सिद्धू, अरे बास आता, नको ना विषय वाढवूस. का का नको वाढू आई? म्हणजे घरातल्या मुलीला वेगळी ट्रीटमेंट आणि घरातल्या सुनेला वेगळी ट्रीटमेंट असं? काही मुलं लगेच ॲडजस्ट होतात, पण ज्यांची गोष्ट वेगळी होती त्याच्यासोबत जे काय झालं ते कुठल्याच मुलाच्या सोबत होऊ नये असं मला वाटतं. बाबा काय करत आहे? ही तुझी शिक्षा, भोग आपल्या कर्माचे फळ. आई, आई तू ठीक आहेस ना? मी थांबतो इथे. आई सांग ना, तू ठीक आहेस का? मला भीती वाटते आई. जानवी, उंदराला भूक लागलेली, जाऊन त्याला जेवू घाल. काय होतो मी? मला बरं वाटावं म्हणून किती दगदग करा. हा, कशासाठी आहे? काय हो? खरं सांगू, आता घरात जे काही सुरू आहे ना लक्ष्मी, घरात जे काही चाललंय त्याचं धडपण माझ्याही मनावर आहेच ग. गरम आहे. पण तुला एक सांगू का, आपला आनंद हा आपण शोधायचा असतो. अगं आपल्या घरात जे काही चालू आहे, या अशा छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद विसरायचा का आपण? म्हणूनच आज मी हा बेत आखला. खरं सांगू, कशातच मन लागत नाही हो माझं. आपल्या घराचे असे 2 भाग होऊ शकतील असा विचारच कधी मनात आला नव्हता.
आपल्या मुलांनी काय केलंय? लक्ष्मी, जे झालं ते झालं. हे सगळं कधी बदलणार? जेव्हा निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य पुन्हा एकदा आपल्या हाती असेल. तशी वेळ येणार आहे, लवकरच येणार आहे लक्ष्मी. खर तर त्याची सुरुवात पण झाली आहे. म्हणजे काय म्हणताय तुम्ही? म्हणजे आज मी तुला इथे याच करता आणलंय कारण मला तुला एक चांगली बातमी सांगायची, म्हणून तर हा सगळं बेत आखला. काय झालं? सगळं ठीक आहे ना? अहो बोला ना. लक्ष्मी, आपल्या घरच्या भांडणात वादावादीत एक गोष्ट चांगली सुद्धा घडली आहे. कोणती? मला नोकरी मिळाली लक्ष्मी. काय म्हणाला? नोकरी? खरंच? खरं बोलताय तुम्ही की मस्करी करताय माझी? अहो, बोला ना, खरंच का? हो अगं, मस्करी का करेल लक्ष्मी? तुम्हीच तर म्हणाल होतात ना की आता रिटायरमेंट नंतर नोकरी शोधणं कठीण जात आहे म्हणून. कठीण जात आहे, पण म्हणून ते अशक्य आहे असं थोडीच आहे. तुला माहिती आहे लक्ष्मी, गेले काही दिवस मी नोकरी करता खूप प्रयत्न केले, पण सगळीकडे नकारच मिळत होता. तर प्रयत्न का सोडायचे, म्हणून आजच मी एका गॅरेजमध्ये गेलो होतो. म्हटलं बघूया तर खरं, नोकरी मिळाली तर मिळाली, नाही तर नाही. मग काय झालं तिकडे?